तर आज आपण प्रोफेशनल पद्धतीने मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत। उन्हाळ्याचा सीझन आहे आणि मार्केटमध्ये आंबे सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे, तेव्हा आता हे मँगो आईस्क्रीम तर बनवलंच पाहिजे। अगदी क्रीमी सॉफ्ट बनते ही आईस्क्रीम। अचूक प्रमाण सांगितलेलं आहे, त्यामुळे रेसिपी ॲज इट इज फॉलो करा आणि या उन्हाळ्यात मस्त घरच्या घरीच या क्रीमी मँगो आईस्क्रीमचा आनंद घ्या। या आधी सुद्धा आईस्क्रीमच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर नक्की चेक करा। आणि हो, अशाच आणखी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला आईस्क्रीमचा बेस रेडी करायचा आहे। तर त्यासाठी इथे मी जाड तळाचं असं पातेलं घेतलेलं आहे, तुम्ही कुठलंही स्टीलचं भांडं घेऊ शकता। आता त्यामध्ये इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे, हे कच्चं दूध आहे आणि शक्यतो आईस्क्रीम बनवताना मेजरिंग कप्सचाच यूज करायचा किंवा तुम्ही एकाच वाटीने सगळं साहित्य घेऊ शकता, त्यामुळे अचूक प्रमाण असेल तर आईस्क्रीम परफेक्ट बनते। आता त्यानंतर इथे मी 2 टेबलस्पून साखर घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या अंदाजे साखर कमी जास्त करू शकता। 1/4 कप इथे आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे आणि त्यानंतर 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, तर तुम्ही असं मिक्सरने मिक्स करून घेऊ शकता, अजिबात गुठळ्या राहिला नाही पाहिजे। आपण याला एक 5 ते 7 मिनिट शिजवणार आहोत। तर गॅसवर ठेवल्यानंतर याच्या जास्त गुठळ्या होतात, त्यामुळे आधीच आपल्याला हे व्यवस्थित विस्क करून घ्यायचे आणि छान हे एकजीव झालं पाहिजे। तर आता हे झालेलं आहे, तर आता आपण याला गॅसवरती ठेवून देऊया। तर आता गॅस कमीच ठेवायचा आणि याला कंटिन्यू असं विस्क करत किंवा तुम्ही चमच्याने कंटिन्यू हलवत राहू शकता। फक्त त्याला तसं सोडून द्यायचं नाही, कारण काय होतं ना, हे खाली लागतं पटकन आणि मग त्यामुळे आईस्क्रीमला सगळा जळकट वास येतो आणि आपलं आईस्क्रीम खराब होतं, त्यामुळे त्याची काळजी घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी 5 मिनिटांनंतरच आपलं हे मिक्सचर एकदम घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर हे आणखी घट्ट होतं, त्यामुळे आता याला काढून घेऊया। आता आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे, तर फ्रीजमध्ये थंड करायचं नाही, तुम्ही फॅन खाली वगैरे ठेवून याला थंड करू शकता। तर आता याला साईडला ठेवून देऊया। आता आपण पुढची तयारी करूया। तर त्यासाठी आता इथे मी एका बाउलमध्ये 1 कप व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे। जेवढं दूध घ्याल तेवढीच व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे आणि शक्यतो फ्रेश क्रीम यूज करायची नाही, त्यामुळे आईस्क्रीमला तुप्पट टेक्स्चर येतं, त्यामुळे व्हिपिंग क्रीमच यूज करायची। तर आता आपल्याला याला व्हिप करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी तुम्ही हे असं हँड विस्कर यूज करू शकता किंवा मग हे असं इलेक्ट्रिक बीटर वापरलं तरी चालेल। तर मी आज हेच यूज करते आहे। यामुळे काय होतं ना, अगदी 2 मिनिटात आपली क्रीम व्हिप होते आणि जर तुम्ही हँड विस्कर यूज करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला 8 ते 10 मिनिट लागतील। तर आता अगदीच आपल्याला केकसाठी लागते ना तशी स्टिफ पीक्स येईपर्यंत व्हिप करायची नाही आहे क्रीम, फक्त सॉफ्ट पीक्स आले तरी चालेल। पाहू शकता डबल झालेली आता ही क्वांटिटीमध्ये। आता झालेली आहे आपली क्रीम व्हिप करून। तर आता काय करायचं आहे, यामध्ये मी इथे घालते 1/4 कप कंडेन्स्ड मिल्क। तर हे घरीच बनवलेलं होममेड कंडेन्स्ड मिल्क आहे आणि याची रेसिपी सुद्धा मी शेअर केलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की जाऊन तिथे चेक करू शकता। त्यानंतर आता इथे आपला हा जो आईस्क्रीमचा बेस होता तो सुद्धा थंड झालेला आहे, तो सुद्धा घालून घ्यायचा। आता याला आपल्याला स्पॅच्युलाने किंवा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला याला असंच मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण एक 30 ते 40 सेकंदासाठी फक्त बीटर यूज करणार आहोत। तर आता जास्त व्हिप करायचं नाही, 30 ते 40 सेकंदापुरतंच याला व्हिप करायचं आहे। तर आता आपला हा बेस रेडी झालेला आहे आणि या बेसपासून तुम्ही कुठल्याही फ्लेवरची आईस्क्रीम बनवू शकता, एकदम परफेक्ट बनते। एकदम प्रोफेशनल पद्धतीने आपण हा बेस बनवलेला आहे, त्यामुळे आपल्या आईस्क्रीमचं टेक्स्चर सुद्धा एकदम परफेक्ट मार्केट स्टाईल येतं। आता मी एका बाउलमध्ये हा बेस काढून घेते
आणि आज आपण मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत। तर त्यासाठी तर इथे मी 1 कप मँगो प्युरी घेतलेली आहे। तर काय करायचं, आंब्याचे तुकडे मिक्सरमध्ये घालून पाणी न घालता वाटून घ्यायचे, साखर पाणी काहीच घालायचं नाही आणि एकदम घट्ट अशी प्युरी तयार करायची। आणि त्यानंतर इथे मी हे मिक्स फ्रूटचं इसेन्स यूज केलेलं आहे। तुमच्याकडे मँगो इसेन्स असेल ते यूज केलं तरी चालेल, या इसेन्सने टेस्ट छान येते, माझ्याकडे होतं म्हणून मी हे यूज केलं आहे। त्यानंतर आता इथे मी आंब्याचे एकदम बारीक बारीक तुकडे केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। हे थोडेसे 2 चमचे घालून घेते, यामुळे काय होतं ना, मध्ये मध्ये असं छान टेक्स्चर येतं। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, पाहू शकता मस्त कलर आलेला आहे। आता इथे मी थोडंसं लेअरिंग करणार आहे आईस्क्रीममध्ये, थोडीशी काहीतरी डेकोरेटिव्ह बनवणार आहे। अगदी असंच करायला पाहिजे असं अजिबात नाही, ऑप्शनल आहे। तुम्ही फक्त प्लेन आईस्क्रीम बनवणार असाल तर सगळी आंब्याची प्युरी आणि आंब्याचे तुकडे तुम्ही इथेच घालून प्लेन आईस्क्रीम बनवू शकता। तर मी इथे थोडंसं लेअरिंग करते। तर आता काय करायचं, ही मँगो प्युरी मी आधी ठेवली होती बाजूला, ती अशी मी मध्ये मध्ये चमचाभर घालून घेते। त्यानंतर आता मी थोडंसं क्रंची टेस्ट देण्यासाठी इथे मी हे न्यूट्री चॉईसचं बिस्किट यूज केलेलं आहे। तुम्ही कुठलंही डायजेस्टिव्ह बिस्किट घेऊ शकता, मारी बिस्किट घेतलं किंवा गुड डे घेतलं तरी चालेल, फक्त शक्यतो क्रीमचं बिस्किट घ्यायचं नाही। तर आपल्याला फक्त 1 ते 2 बिस्किटं लागणार आहेत, त्यापेक्षा जास्त नाही। तर असे फक्त कुस्करून घालायचे आहेत, खूप जास्त बारीकही नाही करायचे, हातानेच तोडून थोडेसे घालायचे आहेत लेअरमध्ये। त्यामुळे काय होतं ना, दिसायला सुद्धा हे छान दिसतं आणि मध्ये मध्ये हे क्रीमी आणि असं क्रंची छान टेस्ट लागते। आता एका स्क्यूअरने मी याला फक्त असं मिक्स करून एक डिझाईन बनवून घेते। हे असंच करायला पाहिजे असं अजिबात नाहीये, तुम्ही नाही केलं तरी चालेल। आता ही मँगो जेली आहे, ही सुद्धा मी घरीच बनवलेली आहे, अगर पावडर न वापरता किंवा कुठलीही जेली पावडर न वापरता घरच्या घरी बनवलेली आहे। याची रेसिपी सुद्धा तुम्हाला हवी असेल तर नक्की कमेंट करा, मी याची रेसिपी सुद्धा शेअर करेल। तर आता इथे मी ही मँगो जेली घालून घेते, हे सुद्धा नाही घातलं तरी चालेल। आता पुन्हा थोडेसे आंब्याचे तुकडे घालते। तर आता राहिलेला बेस घालायचा आहे। आता हे सगळ्या बाजूंनी छान स्प्रेड करून घ्यायचं। पुन्हा आता राहिलेली जी मँगो प्युरी आहे ती मी अशी थोडी थोडी घालून घेते आणि जसं आधीचा लेअर केला तसंच ॲज इट इज फॉलो करायचं। तर पुन्हा थोडंसं बिस्किट कुस्करून घालते, त्यामुळे काय होते ना, आपली आईस्क्रीम खूप डेकोरेटिव्ह दिसते आणि दिसायलाच एवढी छान दिसते ना, त्यामुळे ती खावीशी तर वाटतेच। टेक्स्चर सुद्धा खूप छान येतं, स्कूप आउट करताना ना हे असे 2-2 लेयर्स खूप छान दिसतात आईस्क्रीममध्ये। तुम्ही नक्की एकदा अशी ट्राय करून पहा। तर आता पुन्हा याला आपण स्क्यूअरने थोडंसं असं डिझाईन बनवून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती छान दिसते ही आईस्क्रीम। तर आता याला आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे सेट होण्यासाठी। तर सर्वात पहिल्यांदा इथे मी हा फॉईल पेपर लावून घेते। फॉईल पेपर किंवा फूड रॅप पेपर लावला तरी चालेल किंवा एखादा कुठलाही प्लॅस्टिकचा कागद लावला तरी चालेल, त्यामुळे काय होतं ना, आईस क्रिस्टल्स फॉर्म होत नाही। त्यानंतर आता झाकण लावायचं आहे आणि याला आपल्याला डीप फ्रीजरमध्ये रात्रभर ठेवून द्यायचं आहे किंवा 10 ते 12 तास ठेवलं तरी चालेल। तर आता याला मी एक 10 ते 12 तास फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं। आणि
आणि आपली आईस्क्रीम छान सेट झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर फ्रीजरमधून काढल्यानंतर तुम्ही हा कंटेनर 20 ते 30 सेकंदासाठी पाण्यामध्ये बुडवून घ्या, म्हणजे पटकन स्कूप आउट होते। पाहू शकता मस्त क्रीमी टेक्स्चर आलेला आहे आणि हे लेअरसुद्धा किती छान दिसत आहेत। एकदम हलकी आणि नरम अशी आपली ही आईस्क्रीम रेडी झालेली आहे। खूप एअरी टेक्स्चर येतं आणि परफेक्ट तयार होते, एकदम मार्केटसारखीच। तर या उन्हाळ्यात ही मँगो आईस्क्रीम नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।